संघर्षग्रस्त सुदानमधून भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारताचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून अतिशय खडतर परिस्थितीला तोंड देत नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य सुरू असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी दिली आहे। ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। 15 एप्रिलला सुदानमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून तिथल्या परिस्थितीवर भारत सरकार बारीक लक्ष ठेवून आहे। बचाव कार्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेलं INS तरकश हे तिसरं जहाज देखील पोर्ट सुदानमध्ये दाखल झालं आहे असं त्यांनी सांगितलं। प्रारंभिक माहितीनुसार सुदानमध्ये 3,500 भारतीय आणि भारतीय वंशाचे 1,000 लोक असल्याचा अंदाज आहे अशी माहिती त्यांनी दिली। सुदानमधल्या भारतीय दूतावासानं अनेक अडचणी असूनही या भारतीयांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी विशेष जाळं तयार केलं आणि आतापर्यंत 3,000 भारतीयांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे असं क्वात्रा म्हणाले। संपर्कासाठी तयार केलेल्या जाळ्याच्या माध्यमातून या भारतीयांना आवश्यक माहितीचं प्रसारण आपापल्या समुदायांमध्ये करण्याबाबत अनावश्यक जोखीम न घेण्याबाबत मार्गदर्शन केलं जात आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली। सुदानमध्ये अडकलेल्या 297 भारतीय नागरिकांची 5वी तुकडी काल INS तेग या जहाजाच्या मदतीनं काल सौदी अरेबियातल्या जेद्दाह इथे पोहोचली।